जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्माची कथा ही त्यांच्या पूर्वजांच्या भक्तीशी आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाशी जोडलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील 17व्या शतकातील एक महान संत आणि कवी होते. त्यांचे जीवन साधेपणा, भक्ती आणि सामाजिक प्रबोधनासाठी ओळखले जाते. तुकाराम महाराजांचे घराणे मोरे आडनावाचे असून ते पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांच्या घराण्यात 8व्या पिढीचे पूर्वज विश्वंभर बाबा यांच्यापासून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती आणि वारी करण्याची परंपरा सुरू होती. तुकोबांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा आणि आईचे नाव कणकाई होते. हे दाम्पत्य अत्यंत सात्विक आणि विठ्ठल भक्त होते. त्यांना मुलगा होत नसल्याने त्यांनी विठ्ठलाची मनोभावे सेवा केली आणि देहूमध्ये विठ्ठलाचे मंदिर बांधून तिथे कीर्तन भजन सुरू केले. पांडुरंगाच्या आशीर्वादाने माघ शुद्ध पंचमीला कणकाईच्या पोटी तुकोबांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मवर्षाबाबत इतिहासकारात मतभेद असले तरी इसवी सन 1608 हे वर्ष अधिकृत मानले जाते. तुकाराम महाराजांना सावजी नावाचे मोठे भाऊ आणि कान्होबा नावाचे धाकटे भाऊ होते. त्यांचे कुटुंब शेती आणि किराणा व्यापार करत असे. 1629 ते 30च्या भीषण दुष्काळात तुकोबांच्या पहिल्या पत्नीचा रुखमाबाई आणि मुलांचा भूक बळी गेला. या संकटामुळे त्यांचे मन संसारातून उडाले आणि ते विठ्ठल भक्तीकडे वळले. त्यांनी आपल्या वाट्याला आलेली लोकांची सर्व कर्जखते इंद्रायणी नदीत बुडवून टाकली आणि अनेकांना कर्जातून मुक्त केले. हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सामाजिक बदल होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.